नाशिक साधं शहर नाही, हे राजकारणात हिशोब चुकवणारं शहर आहे. इथे सत्ता मिळते पण शांतपणे टिकत नाही. आणि याच आज नाशिकमध्ये एक असा व्हिडिओ बॉम्ब फुटलाय की ज्यामुळे भाजपच्या विजयाचा जल्लोष क्षणात प्रश्नचिन्हात बदललेला आहे. एकीकडे 72 जागांचा ऐतिहासिक विजय, महापौर पद भाजपचं ठरलेलं, पण दुसरीकडे एका कानातल्या कुजबुजीचा व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ माजवतोय. हा व्हिडिओ नेमका काय आहे, तो कुणी शूट केला, संजय राऊतांनी तो आत्ताच का शेअर केला, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या व्हिडिओमुळे नाशिकच्या राजकारणात नवीन वादळ उठणार का? आजचा हा व्हिडिओ फक्त राजकीय आरोप नाही, तो आहे नाशिकच्या सत्तेचा अंदरखाणे खेळ. आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलाच पाहिजे, कारण शेवटी प्रश्न एकच आहे, नाशिकमध्ये सत्ता जिंकली पण किंमत काय मोजली? नमस्कार, मी रवी, तुम्ही पाहत आहात अनफिल्टर्ड महाराष्ट्र ऑफिशियल. नाशिक महापालिका निवडणूक फक्त एक स्थानिक निवडणूक नव्हती, ही निवडणूक होती सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, हजारो कोटींचा विकास निधीवर आणि राज्याच्या राजकारणावर परिणाम करणारी यावेळी नाशिकमध्ये राजकीय समीकरणं पूर्णपणे बदललेली. भाजपने 72 जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवलं. शिंदे गट 26, ठाकरे गट 15, काँग्रेस 3, अजित पवार गट 4, मनसे 1 आणि एक अपक्ष. थोडक्यात काय, नाशिक महापालिका भाजपचा किल्ला. 20 ते 25 वर्षांनी नाशिकमध्ये एवढं स्पष्ट बहुमत कोणालाच मिळालं नव्हतं. भाजपच्या कार्यालयात फटाके फुटत होते, ढोल वाजत होते, नेते मिठाई भरवत होते आणि त्याच वेळी कॅमेऱ्याच्या एका कोपऱ्यात एक संवाद चालू होता. कोणाला कल्पनाही नव्हती की हा संवाद उद्या महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवेल. भाजप कार्यालयात विजयाचा जल्लोष. मंत्री गिरीश महाजन आणि आमदार राहुल ढिकले शेजारी बसलेले, एकमेकांच्या कानात हळूच बोलताना. आवाज स्पष्ट नाही, पण देहबोली बोलकी होती. चेहऱ्यावरचं हसू आणि शब्दांची कुजबूज काहीतरी वेगळं सांगत होतं. हा व्हिडिओ कोणीतरी शूट केला, कुणी, का आणि कशासाठी, हे प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत. पण खरी गोष्ट तेव्हा सुरू झाली जेव्हा हा व्हिडिओ संजय राऊतांच्या हातात येतो. संजय राऊत नाव पुरेसं आहे. राजकारणात वाक्यापेक्षा हत्यार म्हणून ओळखले जाणारे नेते. जेव्हा ते काही शेअर करतात तेव्हा त्यामागे एक ठरलेली रणनीती असते. राऊतांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला. कोणताही मोठा मजकूर नाही, पण एक टोचणारे वाक्य आणि बस, भाजपच्या विजयावर प्रश्नचिन्ह. राऊतांचा आरोप काय? हा विजय कशाचा आहे? हा संवाद कशाचा आहे? हे आम्हाला हिंदुत्व शिकवणार. एकीकडे भाजपचा जल्लोष, दुसरीकडे राऊतांचा व्हिडिओ बॉम्ब. राजकारणात यालाच म्हणतात टायपिंग. हा व्हिडिओ स्पष्ट ऐकू येत नाही, पण राजकारणातलं स्पष्ट नसलेली गोष्ट सगळ्यात जास्त धोकादायक असते. विरोधक म्हणतात हा संवाद निवडणूक व्यवस्थापनाचा आहे, यात मतदारबाबत भाष्य आहे. हा संवाद नैतिकतेवर प्रश्न निर्माण करतो. भाजप समर्थक म्हणतात हा केवळ सामान्य संवाद आहे, विजयाच्या क्षणात बोललेली वाक्य आहेत, याला विनाकारण वाद बनवला जातोय. पण प्रश्न असा आहे, जर हा संवाद साधा होता तर त्यावर एवढी भीती का? जर काहीच चुकीचं नाही तर स्पष्ट खुलासा का नाही? राजकारणात मौन ही सुद्धा एक कबुली असते. नाशिक महापालिका म्हणजे फक्त महापालिका नाही, ती आहे सिंहस्थ कुंभमेळ्याचा कारभार. हजारो कोटींचा निधी, जमीन, पाणी, रस्ते, विकास. म्हणूनच महापौर कोण होणार हे फार महत्त्वाचं आहे. आणि म्हणूनच हा व्हिडिओ फक्त राजकीय आरोप नाही, तो आहे सत्तेच्या वैधतेवर प्रश्न, नैतिकतेवर सवाल आणि भविष्यातील संघर्षाचा इशारा. या सगळ्यावर भाजपने कोणती मोठी पत्रकार परिषद घेतली नाही, कोणतं आक्रमक उत्तर दिलं नाही. का? कारण कधी कधी उत्तर देणं म्हणजे वादाला हवा देणं असतं आणि कधी कधी शांत राहणं म्हणजे वेळ काढून घेणं. पण प्रश्न असा आहे, ही शांतता किती दिवस टिकेल? आता 3 शक्यता आहे. 1, हा व्हिडिओ काही दिवस चर्चेत राहील आणि नंतर विसरला जाईल. 2, विरोधक यावरून नैतिक कायदेशीर प्रश्न उपस्थित करतील. 3, आणि सर्वात धोकादायक म्हणजे हा व्हिडिओ भविष्यात आणखी मोठ्या खुलाशाची सुरुवात ठरेल. नाशिकच्या राजकारणात काहीही शक्य आहे. आजचा प्रश्न फक्त भाजपचा नाही, आजचा प्रश्न फक्त संजय राऊतांचा नाही, आजचा प्रश्न आपल्या लोकशाहीचा आहे. सत्ता मिळवणं महत्त्वाचं की सत्ता मिळवण्याची पद्धत? विजय महत्त्वाचा की विजयामागची कथा? नाशिकने एकदा पुन्हा दाखवून दिलंय, राजकारणाचा निकाल जाहीर होतो पण कथा इथेच संपत नाही. कधी कधी ती सुरू होते एका कुजबुजापासून. जर तुम्हाला अशाच अंदरखाने राजकारणाच्या खऱ्या कथा जाणून घ्यायच्या असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा हा व्हिडिओ खरंच गंभीर आहे का की फक्त राजकीय खेळी? पुन्हा भेटू का अशाच खळबळजनक राजकीय कथेसह. जय महाराष्ट्र.